नमस्कार, मी भास्कर म्हात्रे, सेक्रेटरी नवी मुंबई कोऑपरेटिव्ह हाऊसिंग फेडरेशन। बऱ्याच वेळा आमच्याकडे क्वेरीज येत आहेत की डीड म्हणजे काय, इन्स्ट्रुमेंट म्हणजे काय, डॉक्युमेंट्स म्हणजे काय, आणि ह्या लीगल टर्मची माहिती देण्यासाठी आज आपण ॲडव्होकेट श्री प्रसाद परब सरांना इथे आमंत्रित केलेले आहे। तरी मी ॲडव्होकेट परब सरांना विनंती करतो की त्याने आमच्या श्रोत्यांना या लीगल टर्मची माहिती द्यावी। धन्यवाद म्हात्रे सर। आपला आजचा विषय आहे डॉक्युमेंट, डीड्स, इन्स्ट्रुमेंट्स, ॲग्रीमेंट्स। हे सगळे लीगल टर्म्स आहेत, ते आपण पाहायचा प्रयत्न करणार आहोत। सर्वप्रथम ह्या व्हिडिओमध्ये आपण डॉक्युमेंट म्हणजे काय हे पाहणार आहोत। आणि डॉक्युमेंट हा जो शब्द आहे हा आपल्याला इंडियन एव्हिडन्स ऍक्ट 1872 ह्यामध्ये सेक्शन 3 मध्ये पाहायला मिळतो। आणि याचं इंटरप्रिट करताना सेक्शन 3 नी सांगितलेलं आहे की डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर expressed or described upon a substance by means of letter, marks, figures, or more than one of those means, intending for the purpose of recording that matter. तसंच डेफिनेशन सेम टू सेम डेफिनेशन आपल्याला जनरल क्लॉजेस ऍक्ट सेक्शन 3 ब्रॅकेटमध्ये 18 त्यामध्ये हे पाहायला मिळतं। इंडियन पिनल कोड 1860 त्याच्यामध्ये सेक्शन 29 मध्ये देखील डेफिनेशन डॉक्युमेंटचं दिलेलं आहे आणि त्यामध्ये देखील सेम टू सेम डेफिनेशन दिलेलं आहे। फक्त शेवटला असं म्हटलेलं आहे इन्स्टेड ऑफ रेकॉर्डिंग दॅट मॅटर, जे इंडियन एव्हिडन्स ऍक्ट मध्ये सांगितलं तिथे दिलेलं आहे फॉर एव्हिडन्स ऑफ दॅट मॅटर। आणि मग हे सर्व डेफिनेशन्स आपल्याला आता नवीन आलेले जे आपले भारतीय न्याय संहिता 2023 किंवा भारतीय साक्ष अधिनियम 2023 ह्यामध्ये देखील पाहायला मिळतात। आणि त्यामध्ये देखील सेक्शन 2D आहे किंवा सेक्शन 2 सब क्लॉज 8 आहे। ह्या सगळीकडे आपल्याला हे डॉक्युमेंटचं टर्म पाहायला मिळतं। त्यामध्ये फक्त एक ऍडिशन असं केलेलं आहे विच इन्क्लूड्स डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक रेकॉर्ड्स। मग ह्याचा अर्थ काय, तर याचा अर्थ असा आहे की डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राइब्ड अपॉन अ सबस्टन्स असं दिलेलं आहे। मग समजा एक पेपर आहे आणि त्या पेपरवरती आपण काहीतरी लिहिलं किंवा काहीतरी टाईप केलं किंवा काहीतरी प्रिंट केलं, मग डॉक्युमेंट कोणाला म्हणावं, त्या रिटन हँडरायटिंगला किंवा ते जे प्रिंट केलेलं आहे त्याला डॉक्युमेंट म्हणावं का त्या पेपरला डॉक्युमेंट म्हणावं? तर कायद्याने सांगितलेलं आहे की पेपर हा सबस्टन्स आहे आणि डॉक्युमेंट मीन्स एनी मॅटर एक्सप्रेस ऑर डिस्क्राइब अपॉन दॅट सबस्टन्स। त्या पेपरवरती जे हँडरायटिंगने लिहिलेलं आहे किंवा ते प्रिंट केलेलं आहे किंवा जे टाईप केलेलं आहे त्याला कायद्याच्या भाषेमध्ये आपण डॉक्युमेंट असं संबोधतो। मग नॉट ओनली ऑन पेपर, समजा आपण बघतो की आपल्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीमध्ये ज्या वेळेला आपण एंटर करतो त्यावेळेला एक मोठी ग्रेनाइटचा फळक असतो। त्या ग्रेनाइटच्या फळकावर लिहिलेलं असतं डॅश डॅश कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आणि खाली रजिस्ट्रेशन नंबर, पत्ता। मग हे काय आहे, तर ते ग्रेनाइटचं फळक जे आहे ते सबस्टन्स आहे आणि त्याच्यावरती जे इन्स्क्राईब केलेलं आहे ते आहे डॉक्युमेंट। त्यालाच आपण डॉक्युमेंट असं बोलतो। आणि म्हणून आता नवीन जे अधिनियम आलेले आहेत किंवा साक्ष अधिनियम जे आलेले आहेत त्यामध्ये डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक म्हणजे त्या ग्रेनाइटचा तुम्ही जर फोटो घेतलात आणि त्या फोटोची प्रिंट काढली तर दॅट कॅन बी ट्रीटेड ॲज अन डॉक्युमेंट्स, जे आपल्याला एव्हिडन्स म्हणून वापरता येईल। तसंच आपल्या बॉडीवरती आपण टॅटू, बरेचसे लोक आज टॅटू करतात आणि टॅटू जो आहे दॅट त्याला देखील आपण एक डॉक्युमेंट असं बोलतो, कारण दॅट इज अन मॅटर विच इज बीन एक्सप्रेस ऑर डिस्क्राइब्ड अपॉन अ सबस्टन्स। बॉडी जी आहे ती सबस्टन्स आहे आणि त्याच्यावरती काढला गेलेला जो टॅटू आहे, मग तो लेटर्स असो, मार्क्स असो, फिगर्स असो, त्यालाच आपण डॉक्युमेंट बोलतो। आणि त्याचाच आपण फोटो इलेक्ट्रॉनिक फॉर्ममध्ये जर फोटो एव्हिडन्स घेतला आणि तो जर आपण कुठल्याही प्रकारच्या एव्हिडन्समध्ये लावला तर त्याला देखील डॉक्युमेंटचं स्वरूप येतं। सो दिस इज व्हॉट डॉक्युमेंट मीन्स। ज्या वेळेला हेच डॉक्युमेंट आपण कमर्शियल ट्रान्झॅक्शन असो किंवा प्रॉपर्टी कन्व्हेन्स मध्ये वापरलं गेलं त्यावेळेला त्याला स्वरूप येतं डीड्सचं किंवा एग्रीमेंटचं किंवा इन्स्ट्रुमेंट असं आपण त्याला संबोधतो। आणि ह्या डीड्स, एग्रीमेंट्स, इन्स्ट्रुमेंट्स म्हणजे काय आहेत हेच आपण पुढील व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तुर्तास धन्यवाद।